का हो सासूबाई, दरवेळेस काही झालं का माझी लेक अशी माझी लेक तशी, दरवेळेस त्यांचंच गुण गाता, कधी माझं गुण गात नाही. आणि आता बाबर एवढं डोकं दुखत आल्या का, एक तरी आली का, मीच दाबी की नाही शेवट. अगं भावाने डोकं दुखायची कारण तूच आहे ना, त्यामुळे डोकं दुखत उठीच तू चालली मला ज्ञान शिकवायला. याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. सासूबाई काय बघा त्या, 8 एके 8 8 दुने 16, 8 एके 8 8 दुने 16. आणि माझ्या सासूबाईचा माझ्या 15 वर्षावर डोळा. काय म्हणली भावाने? बर तू पण आता ऐक. काळ्या काळ्या वावरात लावलाय ऊस, काळ्या काळ्या वावरात लावलाय ऊस, माझी सुनबाई एकदम काळी घुस. अगं सुनबाई काय एवढी टेन्शन मध्ये बसली? काय नाही सासूबाई. अगं सांग मला काय झालंय? अहो सासूबाई, पित्ताची गोळी समजून मी तुम्हाला जुलाबाचीच गोळी दिली. no. अहो सासूबाई, मला स्वप्नामध्ये 2 लाख रुपये भेटले. मग काय, माझे डोळे उघडले. अरे देवा, डोळं उघडायच्या अगोदरच बँकेत टाकून यायचं. अगं सुनबाई माहेर लय लवकर आली ग. अहो सासूबाई, कार्यक्रम उरकला आले मग लवकर. आणि पण ना, माझी मम्मी लई कौतिक करीत होती तुमचं. खरं का काय? मला एवढं जीव लावायची काय येईन बाई? मग किती जीव लावती तुम्हाला. अगं येईन बाईने माझ्यासाठी काय पाठवलं का पण? हो पाठवलं ना, तुम्हाला दाखवते की, हे बघा. अगं सुनबाई हे काय आहे? हे कशाला आणलं? अहो सासूबाई, माझी आई म्हणत होती तुझी सासूरे नुसती भाट 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 बडबड करत राहती, म्हणून हिची गट्ट्याप घेऊन जा, एकदाच तोंडाला लावून दे म्हणून. अगं भावाने तुम्ही मायली की मला मारते का काय? इथून उठ इथून. का हो, आज सुट्टीचा दिवस आहे, लई उदास बसलेत. काय नाही ग, जरा मन उदास वाटतंय. कशाने हो? कंपनीत काही झालंय का? नाही ग, मग ते पण कसं आहे ना, जर एखादा माणूस कुठल्या क्षेत्रात जर पुढे जात असेल तर माणसं कशी पाठीमागून पाय खेचायचं काम करतात. आणि जेव्हा समजतं ना, तर मनाला खूप वाईट वाटतं. आणि हे जे निंदक असतात ना, ते बाहेरचे कुणी नसतात ग, आपल्या नातेवाईकात मधले असतात. त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं. कधी कधी असं जीव पूर्ण मेटाकुटीला आल्यासारखं वाटतं. अहो तेवढं तर होणारच. कुणी घोड्यावर चाललं तरी घोड्यावर सुद्धा चालून देत नाही, पायी चाललं तरी चालून देत नाही. अहो ती म्हण आहे ना, निंदकाचे घर असावे शेजारी, तसंच असतं हो, तरच माणूस पुढे जातं. अगं हो ग, बरोबर आहे. कधी कधी जीव एवढा रडकुंडीला येतो ना, असं वाटतं सगळं सोडून द्यावा आणि कुठेतरी लांब निघून जावा. अहो हो, तुमचं बरोबर आहे. पण उद्या तुम्हाला काही झालं, छोटं मोठं काही झालं, तर उद्या कोण येणार आहे बघायला? सांगा ना. ते पण बरोबर आहे. कुणाला फरक पडणार आहे? मग तेच म्हणते, जे आज नाव ठेवतात ते थोडी येणार आहे. आपलं दुःख आपल्यालाच भोगायचं आहे. फरक पडला तरी कुणाला फरक पडतो गो? एक तर म्हणजे नवऱ्याच्या बायकोला, दुसरं म्हणजे वडिलांच्या मुलांना, आणि तिसरं म्हणजे मुलाच्या आईला. तेच सांगते, दुनियाचं एवढं टेन्शन नाही घ्यायचो. आपण सुखी आपल्या मुलांसाठी सुखी राहायचो आणि आपल्या मुलांसाठी विचार करत चालायचं पुढं, आणि आपल्या कुटुंबाचा विचार करत चालायचं. बरोबर आहे. आता इथून पुढे मी तोच विचार करणार. तेच ना.